तर आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी, महाराष्ट्राला हादरवणारी, गेल्या काही वर्षातला सगळ्यात मोठा भीषण अपघात महाराष्ट्रामध्ये आज घडला। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्याच्या जवळ लखनौहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधून काही लोकांना आग लागल्याचं समजलं, पण ती आग नव्हती, ती अफवा होती। पण ती अफवाच आगे इतकी भीषण रौद्ररूप तिने धारण केलं आणि काही लोक रेल्वेच्या बोगीतून ट्रॅकवर उतरले आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची धडक बसून अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। अतिशय दुर्दैवी भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल। जळगावच्या पाचोऱ्यात परदडे गावाच्या जवळ रेल्वेचा हा भीषण अपघात झाला। जळगाव स्थानकाच्या अगदी पुढे लखनौहून मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या AC 3 कोचला आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे काही प्रवाशांनी आपत्कालीन चेन ओढली। रेल्वे थांबतात 35 ते 40 प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या। यातले काही प्रवासी शेजारच्या ट्रॅकवर उभे होते। त्यावेळी बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने ट्रॅकवर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना चिरडलं। यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। जळगाव मुंबई रेल्वे मार्गावर माहिजे आणि परधाडे या स्थानकाच्या दरम्यान ही भीषण दुर्घटना घडली। दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते। आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून जाणून घेऊया हा अपघात नेमका कसा झाला। 2 ट्रॅक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका ट्रॅकवर जेव्हा गाडी जात होती पुष्पक एक्सप्रेस, त्यावेळी एका बोगीला आग लागल्याची अफवा पसरली। ही अफवाच आगीपेक्षा जास्त वेगाने पसरली आणि त्यानंतर लोक खाली उतरले, पण ज्या बाजूने त्यांनी उतरायला हवं होतं त्या बाजूने त्यांना ब्रिज असल्यामुळे ते ट्रॅकच्या बाजूने उतरले। ट्रॅकवर ते येऊन थांबले, त्यांना दुसरीकडे जायला जागा नव्हती, त्यामुळे समोरून आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसनं त्या सगळ्यांना चिरडलं आणि ती धडक दिल्यामुळे या लोकांचा मोठ्या प्रमाणात त्यात बळी गेलेला आहे। साधारणतः 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। हे सगळे मजूर होते जे मुंबईमध्ये येत होते लखनौवरून आणि या मजुरांचा या अपघातात एका अफवेनं हाकनाक जीव गेलाय। खरं तर ही सगळी मंडळी किती स्वप्न घेऊन या मुंबईत येत असेल। आपली भाकरी आपल्याला मिळेल, आपल्या कुटुंबियांना आपण काहीतरी या मुंबईतून देऊ असं स्वप्न घेऊन उराशी बाळगत हे लोक इथं आलेले असतील, मुंबईच्या दिशेने निघालेले असतील। ते घरातून जेव्हा ते निघाले असतील तेव्हा त्यांच्या घरच्यांनी किती आशेनं त्यांना पाठवलं असेल, पण आज काळानं त्यांच्यावरती घाला घातला। 11 लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। बहुसंख्य यातले मजूर होते, हाताला काम मिळेल, पोटाला भाकरी मिळेल या आशेनं ही सगळी मजूर मंडळी लखनौवरून पुष्पक एक्सप्रेसनं मुंबईच्या दिशेनं येत होती, पण मुंबईत पोहोचण्याच्या आधीच काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले। 11 जणांनी आतापर्यंत प्राण गमावल्याचं कळतंय। हा आकडा आणखी वाढू शकतो। ॲम्ब्युलन्समधून त्यांना आणलं जातं आहे, पण प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताच्या बद्दल नेमकं काय सांगितलं खरं तर आपण बघूसुद्धा शकणार नाही, इतकी छिन्न विछिन्न अवस्थेतली तिथली दृश्य होती। प्रत्यक्षदर्शींनी त्याबद्दल काय सांगितलं जाणून घेऊयात। गाड़ी रुकी, बस हम निकलने लगे, सामने से गाड़ी आ गई। कितने लोग 25 से 30 लोग, जो घायल है वो अलग ऐसे ही। क्या अफवाह फैली थी क्या? कूद लिए थे आदमी वहाँ पे, तो ये भगा के ट्रेन में आग लग गई है। हाँ। तो हम भी सब लोग उतर लिए। उसके बाद एक टीटी बताई इसमें बैठ लो, तो हम लोग बैठ लिए। बहुत यात्री रह गए हैं। तर आता हे सगळे मृतदेह रुग्णालयामध्ये आणले जात आहेत। जळगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ह्या सगळ्या मृतदेहांना आणलं जात आहे। जखमींवर सुद्धा उपचार केले जात आहेत आणि त्यांना सुद्धा तातडीनं ॲम्ब्युलन्सनं रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात येत आहे। ॲम्ब्युलन्सच्या अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत, एकामागोमाग एक ॲम्ब्युलन्स या रुग्णालयामध्ये पोहोचत आहेत। अतिशय दुःखद अशी ही बातमी म्हणावी लागेल, कारण जीव वाचवण्यासाठी म्हणून ट्रॅकवर उतरलेल्या या लोकांना मृत्यूनं धडक दिली आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत।
लखनौवरून मुंबईच्या दिशेनं निघालेली ही पुष्पक एक्सप्रेस दररोज या मुंबईमध्ये हजारो लोकांना घेऊन येत असते आणि त्यांच्या गावीसुद्धा नेत असते. आज मुंबईमध्ये मोठ्या आशेनं हे शहर आपल्याला भाकरी देईल, या आशेनं आपल्याला नोकरी देईल, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल, या आशेनं आपलं शहर सोडून, आपला प्रदेश सोडून मुंबईच्या दिशेनं आलेले हे सगळे मजूर होते बहुसंख्य असं कळतंय, ज्यांना मृत्यूनं गाठलेलं आहे. आणि या सगळ्यांवरती काळानं घाला घातला. एक अफवा, आग लागल्याची अफवा, ही अफवा या सगळ्यांच्या जीवावर बेतली असं म्हणावं लागेल. खरं तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांना अलर्ट करणारी सुद्धा आहे, आपल्या सगळ्यांना सावध करणारी गोष्ट आहे. ही काही पहिली घटना नाही आहे. याआधीसुद्धा झारखंडमध्ये अशाच प्रकारची घटना घडली. आग लागल्याची ती सुद्धा अफवा होती आणि त्या अफवेनंतर असेच लोक ट्रॅकवरती उतरले आणि त्यात 12 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले होते. आज वर्षभरानंतर अगदी तशाच प्रकारची ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, ज्यात 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकांना जेव्हा कर्नाटक एक्सप्रेसनं जोरदार धडक दिली असेल, तेव्हा काय भीषण तिथलं चित्र असेल याची कल्पना आपण करू शकतो. अक्षरशः त्यांना जीव वाचवण्याची कुठली संधीसुद्धा मिळाली नाही, कारण त्यांना तिथून पळून जायला किंवा बाजूला व्हायला रस्ता नव्हता. एका बाजूला ब्रिज होता, त्यामुळे त्या ब्रिजवर ते उतरले नाही, त्यामुळे ते ट्रॅकच्या बाजूने उतरले आणि तिथंच घात झाला. कर्नाटक एक्सप्रेस तिकडून वेगाने येते याचा अंदाज येईपर्यंत त्यांना तिथून जागेवरून पळता आलं नाही किंवा ते तिथून निघून जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना मृत्यूनं गाठलं. अतिशय दुर्दैवी ही बातमी. आक्रोश आहे त्यांच्या कुटुंबियांचा, नातेवाईकांचा. आता ही बातमी वाऱ्यासारखी निश्चितपणे तिथपर्यंत पोहोचली असेल, ज्या परिजनांनी काही तासांपूर्वी आपल्या या आप्त स्वकीयांना निरोप दिला असेल. मुंबईत चाललाय आपला माणूस म्हणून किती आशेनं त्यांनी त्यांची पाठवणी केली असेल. पण आज आपल्याला माहिती आहे, जो पाचोरा आणि हे जो जळगावचे जो स्ट्रेच आहे त्या ठिकाणी हाय स्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात. तर त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून लोक बाहेर पडले, तो काही म्हणजे जो ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी ही घटना अत्यंत अपघातात्मक दुःखद घटना घडली. याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे. 11 लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे, त्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्याशिवाय 4 लोक गंभीर जखमी आहेत, त्यांच्या औषधोपचार जळगावला चालू आहे. 11 लोकांना मायनर इंजुरी आहे, त्याच्यामध्ये 4 लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित 5 लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे. तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचा जो कंट्रोल रूम आहे तिथून जसे आपल्याला माहिती मिळाली, आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये 8 ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या. त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल, गॅस कटर्स असेल, पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या. या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट, जो गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळायला पाहिजे. तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 6:30पर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते त्या जागेवर होते. आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रिस्पॉन्स आहे, ॲम्ब्युलन्सेस असेल, हे सगळे कोऑर्डिनेशन असेल, त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून हे काम करण्यात आलं. रेल्वे विभागाकडून 2 त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाडकडून एक निघाली आणि भुसावळकडून एक निघाली आणि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं. आता ट्रेनचा जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडले. डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली. विभिन्न मल्टी एजन्सी कोऑर्डिनेशन जो आहे, पोलीस विभाग असतील, आपत्ती व्यवस्थापन असतील, रेल्वे असतील, अग्निशमन विभाग असतील, या सगळ्या विभागाचे हॉस्पिटल्स असतील, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील, या सगळ्या विभागाला आपण ॲक्टिवेट केला आणि त्याच्यानंतर औषधोपचार आपण या ठिकाणी सुरू केला. सिव्हिल सर्जन आता यांना भेटणार आहे आणि पुढील काय निर्णय ते घेतील. तर या अपघाताच्या बद्दलची माहिती अधिकारी देत होते आणि या सगळ्या जखमींना आणि मृतदेहांना सुद्धा रुग्णालयामध्ये सध्या आणण्यात आलेला आहे. जो अंदाज वर्तवला जातोय त्यानुसार हा आकडा मृतांचा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये. आत्तापर्यंत या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. लखनौहून मुंबईच्या दिशेने येणारी
ही पुष्पक ट्रेन होती आणि याच ट्रेनमधल्या प्रवाशांना हा भीषण अपघात झालेला आहे। एक अफवा या सगळ्यांच्या जीवावर बेतली आणि आगीच्या भीतीनं जीव वाचवण्यासाठी म्हणून रेल्वे ट्रॅकवर उतरलेल्या या प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनची धडक बसली आणि त्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत।